प्रचंड गर्दी त्या ठिकाणी जमा झाली होती. जवळपास 2-4 कोटी भक्त श्रद्धाळू त्या ठिकाणी जमा झाले होते आणि हा प्रचार इतका मोठा झाला होता की त्यामुळे अनेकांना वाटत होतं की आम्हाला पण त्या ठिकाणी प्रयागला जाऊन स्नान करून यावं. एक धार्मिकता आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून योगीजींनी ती ज्या पद्धतीने ते व्यवस्था केली, परंतु खूप काही लोक आल्यामुळे ती व्यवस्था कोलमडली आणि म्हणून 17 भक्तांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. ते मृत्यू झाल्यामुळे त्या ठिकाणी अनेकांना थोडंसं मनात हळहळ आहे. अनेकांचे फोनही आले मला की भाई आमचे ते लोक तिकडे गेले, तिथे मोबाईल चालत नाही, मग कोण काय झालं विचारपूस पण करतात. परंतु या ठिकाणी मला हे सांगायचं, पैसाही खूप दिला, 10,000 कोटीपर्यंत दिले असं म्हणतात केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने असं मिळून. तर मग त्यावेळेस आपण ही व्यवस्था जर चांगली केली पाहिजे होती. ती व्यवस्था योगीजींनी केली. योगीजी धार्मिक प्रतीचे आहे. योगीजी आणि मी जवळपास 20 वर्ष बाजूबाजू बसायचो लोकसभेमध्ये, त्यामुळे आम्हाला माहीत आहे ते. म्हणून हिंदुत्ववादी असल्यामुळे त्यांनी ते हे केलं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी खूप आउट ऑफ कंट्रोल झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. पण तरी पण त्या ठिकाणी आपण लक्ष दिलं पाहिजे. ही भूमिका त्या ठिकाणी माझी स्वतः विनंती त्यांना आहे योगीजींना की तुम्ही स्वतः काळजी घ्या. अजूनही जवळपास 10-15 दिवस त्या ठिकाणी हा कुंभ चालणार आहे. तर या 15 दिवसामध्ये कसं तुम्ही अजून मॅनेज करणार, कशा लोकांना दर्शनाचा लाभ होईल, कशा लोकांनी त्या ठिकाणी गंगेमध्ये स्नान होईल, असं ते केलं पाहिजे. बरं, तुम्ही काय सल्ला द्याल? कारण जनता, भक्त, भाविक राज्यभरातून देशभरातून येत आहेत आणि त्यानंतर अचानक हा वाढलेला लोंढा याचा परिणाम झाला आहे. नियोजन केलं मात्र नियोजन कुठंतरी कोलमडलं आहे. तुम्हाला काय वाटतं, काय सल्ला द्याल? नाही, नियोजनच हे कोलमडलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो की व्यवस्थेचा अभाव पण त्या ठिकाणी आहे. जर समजा या ठिकाणी आता इतके लोक येतात तर मग त्यांची जी व्यवस्था काय, तशी प्रत्येक आखाड्यांनी त्या ठिकाणी तशा घेतलेल्या आहे. वेगवेगळ्या आखाड्यांनी त्या ठिकाणी ती व्यवस्था केलेली त्यांच्यावर. तो किती करणार? कोट्यवधी लोक त्या ठिकाणी गेल्यानंतर मग मात्र ती व्यवस्था फेल होते. आणि म्हणून मी योगीजींना हे सांगेल की तुम्ही कसंही कोणत्याही परिस्थितीमध्ये या पूर्ण व्यवस्थेला, तुम्ही हिंदुत्ववादी असल्यामुळे त्या ठिकाणी आपण चांगले व्यवस्था अजून करता येईल का? अजून 15-20 दिवस आहे. आता अनेक जण कुंभ झाल्यानंतर सुद्धा जातात तिथे. काय गर्दीमध्ये नको बाबा आपण कुंभ जा, कारण तिथे स्नानच करायचं असतं, बाकी काय. त्या दिवसातच स्नान केलं पाहिजे असं काही नाही आहे, करतात पण ते. पण त्याच्यामुळे त्या ठिकाणी गर्दी जास्त होते आणि गर्दी जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी अशा घटना घडतात. ओके, ठीक.